आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। अब्दुल सत्तारांविरोधात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे। शपथपत्रात खोटी माहिती देण्याचा त्यांच्यावर आरोप आहे आणि या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांच्या विरोधात फौजदारी याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अब्दुल सत्तार यांच्या विरोधात फौजदारी याचिका दाखल करण्यात आलेली आहे। तर शपथपत्रामध्ये त्यांनी खोटी माहिती दिली होती असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर आता त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अब्दुल सत्तार यांच्या विरोधात फौजदारी याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। शपथपत्रामध्ये त्यांनी खोटी माहिती दिल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात येतोय आणि या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे। अब्दुल सत्तार यांच्या विरोधात मी व माझे पुण्यातील सहकारी डॉक्टर अभिषेक हरिदास आम्ही दोघांनी मिळून फौजदारी याचिका दाखल केली। त्या प्रकरणामध्ये आज न्यायालयात तारीख होती। सदर याचिकेमध्ये आम्ही आरोप केला आहे की अब्दुल सत्तार वारंवार खोटी माहिती देऊन शपथपत्रात खोटी माहिती नमूद करून निवडणूक लढवून जिंकून येत आहेत। त्यामुळे कुठेतरी लोकशाहीची हत्या होऊन लोकशाहीचे हनन होत आहे। त्याचप्रमाणे मानवाधिकार हक्काचे सुद्धा भंग होत आहे। त्यामुळे भारतीय न्याय संहिता कलम 210, 223 त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी अधिनियम 125 आणि त्या